प्रत्येक आईने करावी अशी जरा जिवंतिका पूजा जी श्रावणातल्या प्रत्येक शुक्रवारी केली जाते. ही पूजा नक्की कशी करायची आहे याचा संपूर्ण पूजा विधी आजच्या व्हिडिओत तुम्हाला दाखवणार आहोत, पूजा करून दाखवणार आहोत. तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. यंदा 2026च्या श्रावणामध्ये 4 शुक्रवार आलेले आहेत. एक म्हणजे 14 ऑगस्टला एक, 21 ऑगस्टला एक, 28 ऑगस्टला एक आणि 4 सप्टेंबरला एक. असे 4 शुक्रवार आहेत आणि या 4ही शुक्रवारी हे जरा जिवंतिका पूजन केलं जाईल. मग ही पूजा नक्की कशी करायची आहे? प्रत्येक आई जेव्हा आपल्या मुलांसाठी ही पूजा करेल तेव्हा तिने काय प्रार्थना करायची आहे, सगळं सविस्तर जाणून घेऊ या एकाच व्हिडिओत. श्रावणातल्या प्रत्येक शुक्रवारी जरा जिवंतिका पूजन केलं जातं. यालाच जिवती पूजा असंही म्हणतात. प्रत्येक शुक्रवारी ही पूजा करायची आहे. श्रावणातला जेव्हा पहिला शुक्रवार असेल तेव्हाच तुम्ही नाग नरसोबाचं छापील चित्र असलेलं चित्र विकत आणा. यावरती नरसिंह भगवान, कालिया मर्दन करणारे भगवान श्रीकृष्ण, जरा जिवंतिका, बुध आणि बृहस्पती या देवतांची चित्र असतात. लक्षात घ्या, जिवती पूजा ही मुलांच्या रक्षणासाठी केली जाते. त्यामुळे प्रत्येक आईने ही पूजा करावी. आपली मुलं आपल्या जवळ असू देत किंवा शिकायला दूर असू दे, नोकरीसाठी दूर असू दे, जिथे कुठे आपली मुलं असतील त्यांचं रक्षण व्हावं यासाठी ही पूजा केली जाते. आणि म्हणूनच या चित्रातल्या ज्या सगळ्या देवता आहेत त्या सुद्धा मुलांचं रक्षण करणाऱ्या देवता आहेत. जसं की भगवान नरसिंह यांनी भक्त प्रल्हादासाठी अवतार घेतला, म्हणजेच एका बालकाच्या रक्षणासाठी भगवान नरसिंहांचा अवतार आहे. त्याचबरोबर कालिया मर्दन करणारा भगवान श्रीकृष्ण यांनी सुद्धा बालगोपाळांचं रक्षण करण्यासाठी कालिया मर्दन केलं. आणि म्हणूनच आपल्याही मुलांचं रक्षण भगवान श्रीकृष्णांकडून व्हावं म्हणून या चित्रामध्ये भगवान श्रीकृष्णांचंही चित्र आहे. त्याचबरोबर यामध्ये चित्र असतं जरा आणि जिवंतिका या 2 यक्षिणींचं. यामागे एक कथा आहे, कहाणी आहे. ती कहाणी तुम्हाला आमच्या लोकमत भक्ती चॅनलवर मिळेल. जरा आणि जिवंतिका यांनी कशा प्रकारे लहान मुलांचं रक्षण केलं ही कथा त्यामध्ये आलेली आहे. त्याचप्रमाणे या चित्रामध्ये जे चित्र आहे बुध आणि बृहस्पती, हे मुलांना बुद्धिमत्ता, आरोग्य, आयुष्य, सांसारिक सुख या सगळ्यांची प्राप्ती करून देणारे ग्रह आहेत. म्हणून या ग्रहांची पूजा सुद्धा आपल्या हातून व्हावी आणि आपल्या मुलांना त्या सगळ्या गुणांची प्राप्ती व्हावी म्हणून या दोघांचे चित्र सुद्धा यामध्ये आहे. आता लक्षात घ्या, तुम्हाला श्रावणातल्या प्रत्येक शुक्रवारी या जिवतीची पूजा करायची आहे. पूजा कशी करायची आहे ते आपण या व्हिडिओत बघणारच आहोत. पण त्याआधी हेही जाणून घ्या की प्रत्येक शुक्रवारी पूजा करताना तुम्हाला गुळ फुटाण्यांचा आणि दुधाचा नैवेद्य दाखवायचा आहे. पण कमीत कमी एका शुक्रवारी तरी पूर्णाचा नैवेद्य दाखवा. पूर्णाचा दिवा बनवा आणि त्या दिव्यानी या जिवतीला ओवाळा आणि त्याच दिव्यानी आपल्या मुलांनाही ओवाळा. प्रत्येक शुक्रवारी हे शक्य नाही, कमीत कमी एका शुक्रवारी तरी हे करायचंय. ज्या शुक्रवारी तुम्ही पुरण करणार असाल त्या शुक्रवारी तुम्हाला एका सवाष्णीलाही बोलवायचंय, तिलाही जेवू घालायचंय, तिची ओटी भरायची आणि त्याच दिवशी संध्याकाळी हळदी कुंकवाला स्त्रियांना बोलवायचंय आणि त्यांना दूध, लाया, फुटाणे या सगळ्याचा नैवेद्य द्यायचा आहे आणि त्यांना हळदी कुंकू लावायचं आहे. फुटाणे या सगळ्याचा नैवेद्य द्यायचा आहे आणि त्यांना हळदी कुंकू लावायचं आहे. त्यानंतर तुम्हाला प्रत्येक शुक्रवारी मन लावून ही जिवतीची पूजा करायची आहे. चला तर बघूया ही पूजा कशी करायची. सुरुवात ही पूजा करण्याची पद्धत वेगवेगळी आहे. काही ठिकाणी काही गोष्टी केल्या जातात, काही ठिकाणी केल्या जात नाही. तुम्ही तुमच्या भागात, तुमच्या घरात ज्याप्रमाणे पद्धत असेल त्याप्रमाणे ही पूजा करा. आणि जर माहित नसेल तर हा व्हिडिओ तुम्हाला मार्गदर्शक नक्कीच ठरेल. चला तर मग सुरुवात करूया साहित्यापासून. जरा जिवंतिका अर्थात जिवती पूजेसाठी आपल्याला साहित्य काय काय लागणार आहे ते बघूया. सगळ्यात महत्वाचा आहे हा कागद. हा जिवतीचा कागद तुम्हाला कुठल्याही पूजा साहित्याच्या दुकानात मिळेल. हा कागद आपल्याला पूजेसाठी लागणार आहे कारण यावरच जरा जिवंतिकांचं चित्र आहे. त्याचबरोबर आपल्याला लागणार आहे हळदी कुंकू, अक्षदा, दूध, गूळ, फुटाणे, निरांजन, सुपारी, त्याचबरोबर विडा. विड्यावर जे साहित्य आपण ठेवतो, खारीक, खोबरं, बदाम, दक्षिणा, हे सगळं लागणार आहे. त्याचबरोबर लागणार आहेत 5 फळ. हे फळं आपण नैवेद्य दाखवणार आहोत या फळांचा. आणि त्यानंतर आपल्याला लागणार आहेत फुलं, हार, विड्याची पानं. सगळ्यात महत्वाचं या पूजेमध्ये असते ती म्हणजे दुर्वा आणि आघाड्याची माळ. दुर्वा आणि आघाड्याची माळ आपल्याला लागणार आहे. आणि त्यानंतर आपण सुरू करणार आहोत आपल्या जरा जिवंतिका पूजनाला. जरा जिवंतिका पूजन करण्यासाठी तुम्ही बघू शकता मी याप्रमाणे मांडणी करून घेतलीये. पाठ ठेवलाय, त्यावर लाल वस्त्र अंथरलंय, त्यावर जरा जिवंतिकेचं चित्र मांडलंय. मोत्यांची रांगोळी टाकून आणि फुलांनी छान त्याला सजवलंय. शेजारी तेलाचा दिवा लावून घेतलेला आहे. लक्षात घ्या
तुम्हाला श्रावणातल्या प्रत्येक शुक्रवारी या जरा जिवंतिकेचं पूजन करायचंय. त्यामुळे हा कागद तुम्ही अशा ठिकाणी लावा, अशा ठिकाणी चिटकवा, देवघराजवळच, जिथे तो कशाच्याही मध्ये येणार नाही आणि तुम्ही प्रत्येक शुक्रवारी त्याची व्यवस्थित पूजा करू शकाल. देवघरातच किंवा देवघराजवळच तुम्ही हा कागद चिटकवा किंवा ठेवा आणि त्यानंतर या श्रावणामध्ये प्रत्येक शुक्रवारी या चित्रांची पूजा करा. आता बघूया की पूजा कशी करायची. प्रत्येक पूजा करण्याआधी आपण गणरायाची पूजा करत असतो आणि म्हणूनच आपण इथे ही सुपारी घेतलेली आहे, जिची गणपती म्हणून स्थापना करणार आहोत. सगळ्यात आधी या गणरायाला अभिषेक आपण करणार आहोत. जलाभिषेक, ओम गण गणपतये नमः. त्यानंतर दुधाने अभिषेक करणार आहोत. ओम गण गणपतये नमः, ओम गण गणपतये नमः, ओम गण गणपतये नमः, ओम गण गणपतये नमः, ओम गण गणपतये नमः. याप्रमाणे गणरायाला अभिषेक झाल्यानंतर आपण इथे गणरायाची स्थापना करणार आहोत. त्यासाठी ही 2 विड्याची पानं घेतली आहेत आणि त्यावर अक्षता ठेवतो आहोत. याप्रमाणे गणपतीची स्थापना करण्यासाठी आपण 2 विड्याची पानं घेतली आहेत, त्यावर अक्षता ठेवलेल्या आहेत आणि तिथेच आपण आपल्या गणरायाची स्थापना करणार आहोत. गणरायाची स्थापना झाल्यानंतर गणरायाला हळदी, कुंकू आणि अक्षता अर्पण करणार आहोत. त्यानंतर एक छोटस फूल गणपतीला वाहणार आहोत आणि मनोभावे गणरायाला नमस्कार करणार आहोत. आता वळूया जिवतीच्या पूजेकडे. जिवतीची पूजा करण्याआधी आपण इथे तुपाचा दिवा लावून घेणार आहोत. त्यानंतर जिवती मातेला हळदी कुंकू अर्पण करणार आहोत. या कागदातल्या सर्वच देवतांची पूजा आपल्याला करायची आहे. ही सर्वच देवता आपल्या मुलांचं रक्षण करणारे आहेत. या सर्व देवता आपल्या मुलांना दीर्घायुष्य, चांगलं आरोग्य देणारे आहेत. म्हणून या सर्व देवतांची पूजा होणं आवश्यक आहे. हळदी कुंकू वाहिल्यानंतर अक्षता अर्पण करायचे आहेत, फुलं वाहायची आहेत. हा दुर्वा आणि आघाड्यांचा हार जो आहे तो या पूजेमध्ये आवश्यक आहे. त्यानंतर वस्त्रमाळ अर्पण करणार आहोत. फुलांचा हार सुद्धा वाहायचा आहे. या पद्धतीने आपण या जिवतीला हार, फुलं, वस्त्रमाळ, दुर्वा आणि आघाड्यांचा जो हार आहे तो अर्पण केलेला आहे. आता नैवेद्य दाखवणार आहोत. नैवेद्यासाठी दूध आणि गुळ फुटाणे या जिवतीच्या पूजेमध्ये असतात. लक्षात घ्या, 4 शुक्रवारांपैकी म्हणजे श्रावणामध्ये जेवढे पण शुक्रवार येतात त्या एका शुक्रवारी तरी पुरण तुम्हाला घालायचं आहे आणि पुरणाच्या पोळीचा जो आपला संपूर्ण स्वयंपाक असतो, पुरणाबरोबर आपण जे जे काही करतो त्या सगळ्या पूर्ण ताट भरलेला नैवेद्यही दाखवायचा आहे. पण हे तुम्ही एका शुक्रवारी करायचं आहे आणि त्याच शुक्रवारी तुम्हाला एक सवाष्ण सुद्धा जेवू घालायचे आहे. पण बाकी शुक्रवार तुम्ही दूध, गुळ आणि फुटाण्याचा नैवेद्य दाखवू शकता. त्याचबरोबर 5 फळांचा नैवेद्य सुद्धा आपण दाखवणार आहोत आणि विडा सुद्धा ठेवणार आहोत. आता नैवेद्य दाखवण्यासाठी आपण इथे मांडणी केली आहे आणि या सगळ्यावरती आपण 3 वेळा पाणी फिरवणार आहोत. नैवेद्यम समर्पयामी, नैवेद्यम समर्पयामी, नैवेद्यम समर्पयामी. या पद्धतीने शेवटी पाणी डोळ्याला लावणार आहोत आणि मनोभावे नमस्कार करणार आहोत. इथे तुम्ही बघू शकता या पद्धतीने आपली पूजा दिसेल. ही संपूर्ण पूजा आपल्याला प्रत्येक शुक्रवारी श्रावणातल्या करायची आहे. जरा जिवंतिका पूजनाने आपल्या मुलांचं रक्षण होत असतं. या प्रकारे पूजा झाल्यानंतर तुम्हाला दिव्याने ओवाळायचं आहे. आरती करायची आहे. आरती झाल्यानंतर कहाणी सुद्धा वाचायची आहे. जरा जिवंतिकेची कहाणी, जिवतीच्या पूजेची कहाणी चातुर्मासामध्ये आहे. ही कहाणी या दिवशी नक्की ऐका. या प्रकारे संपूर्ण पूजा करून झाल्यानंतर, नैवेद्य दाखवून झाल्यानंतर तुम्हाला जिवतीची कहाणी वाचायची आहे आणि कहाणी वाचून झाल्यावर जिवतीची आरती करायची आहे. श्री जिवती मातेची आरती ही सेपरेट तुम्हाला चातुर्मासाच्या पुस्तकातही मिळेल. ती आरती तुम्ही बघून म्हणू शकता. आधी गणपतीची आरती म्हणा आणि मग नंतर जिवती मातेची आरती म्हणा.
आणि आपल्या मुलांचं रक्षण करावं म्हणून जिवती मातेकडे प्रार्थना करा. आता जर तुमची मुलं तुमच्या जवळ नसतील तर तुम्ही काय करायचं आहे, आरती झाल्यानंतर चारही दिशांना अक्षदा अर्पण करायच्या आहेत, चारही दिशांना अक्षदा टाकायच्या आहेत आणि जिवती माते जिथे कुठे माझी मुलं असतील तिथे सुखी राहू दे असं म्हणायचं आहे. जर तुमची मुलं तुमच्या जवळ असतील तर मुलांना घरामध्ये शुक्रवारी औक्षण करायचं आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही जिवती पूजा करण्याची पद्धत प्रत्येक भागात वेगवेगळी आहे. मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं. काही भागामध्ये पूर्णाचे दिवे केले जातात आणि त्याच दिव्यांनी जिवती मातेची आरती केली जाते. मग तुमच्या भागात कोणती पद्धत आहे ते तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच सांगा. त्याचप्रमाणे या पूजेबरोबरच तुमच्याकडे कशा पद्धतीची पूजा केली जाते तेही सांगा. हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगायला विसरू नका.